नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. सो तुम्ही जसं बेस्ट व्लॉगमध्ये बघितलंच की मी तुमच्याबरोबर हेअर ब्रशेस आणि खूप प्रोडक्ट्स शेअर केले. आणि हेअर ब्रशेस मेनली हेअरकटसाठी यूज होतात. सो आता हेअर सेक्शन चालू आहे. सो आमचा फर्स्ट हेअरकट झाला होता क्रिसमसच्याच दिवशी. तेव्हा आमचा क्लास होता, सुट्टी नव्हती. सो फर्स्ट हेअरकट होता आमचा स्ट्रेट हेअरकट. हा आर्याचा हेअरकट चाललाय. मी आजच पार्लरमध्ये शिकले. सो स्ट्रेट कट चाललाय आर्याचा. आणि नंतर मम्मी मला दाखवणार की माझी केस कशी कट केली आणि ते मी का जारमध्ये लपवते. जारमध्ये लपवून इतके केस भेटणारच नाही, कारण मी फक्त ट्रिम करते. आणि हे वरती असं ते हेअर्स मी बांधून ठेवलेत. ते कशासाठी? सेक्शन्स केलेत ना. नाही सेक्शन्स केलेत. मग हेअर कट प्रोफेशनली कट करायचं आहे तर सगळे असे एकत्र नाही करू शकत ना आपण. सो त्यासाठी सेक्शन करायचे. सध्या मी सेक्शन क्लिप नाही तयार असल्यामुळे कपड्यांचे क्लिप लावलेत. फायनली हेअरकट झाला आहे आणि केस ओले आहेत. सो थोडं मी ब्लो ड्राय करणार आहे. जस्ट मला प्रॅक्टिस व्हावी की ब्लो ड्राय करताना पॅडल ब्रश कसा पकडावा आणि हेअर ड्रायर जो आहे तो देखील कुठल्या अँगलला नीट पकडावा आणि किती सेक्शन्स घेऊन कसे ब्लो ड्राय करायचं आहे, किती सेक्शन घेऊन कसं ब्लो ड्राय करायचं आहे जे सांगितलं आहे मला तशी प्रॅक्टिस करायची होती. सो एक नॉर्मल एअरवरती मी तिचं ब्लो ड्राय करण्याचा प्रयत्न केला होता. आणि तिचे नॉर्मली हेअर्स जे आहेत नॅचरली स्मूथ आहेत, सिल्की आहेत, शायनी आहेत. सो मला जास्त काही करावं नाही लागलं. आणि आम्हाला हे मी आता ॲक्च्युली करायला घेतलं कारण आम्हाला जायचं होतं एका बड्डे पार्टीला. क्रिसमसच्या दिवशीच आमच्या एक रिलेटिव्स आहेत, त्यांच्या मुलीचा बड्डे असतो. सो त्यामुळे आर्या तयार झाली. अदरवाईज आर्या अजिबात तयार झाली नसती, कारण तिला आता केस मोठे करायचे आहेत. ती अजिबात तयार होत नाही हेअर्स कट करायला आता, कारण तिला छोटे हेअर्स आवडत नाहीत. एकदा पॅडल ब्रश यूज झालं नॉर्मली, नंतर राऊंड ब्रश हा कर्ल इन टर्न आणि आउट टर्न कर्ल्स जे असतात ते करण्यासाठी यूज होतो. तर इथे तुम्ही बघू शकता मी छानपैकी आर्याला इन टर्न कर्ल्स देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र मी एक मीडियम म्हणजे 3 हीट आहेत. सो जी मिनिमम हीट आहे ती यूज केली मी जस्ट टू कर्ल्स असे सेट होण्यासाठी. आणि आता ऑलमोस्ट झालं आहे. आणि मी तुम्हाला एक शेवटचा लुक जो आहे हेअरकटचा तो मी आता जस्ट क्विकली तुमच्याबरोबर शेअर करेन. एका साईडचा आता मी करून घेते आणि मग ऑलमोस्ट झालं आहे. सो एक फायनल टचअप आहे आणि तुमच्यावर मी शेअर करते हेअरकट. आणि असा आहे आर्याचा हेअर कट. ते लावून तुम्ही बघू शकता. मी जवळून देखील दाखवते थोड्या वेळात. नीट टाटरा. सो असा आहे आर्याचा न्यू लुक. पिंक. फक्त हेअरकट छान दिसतोय. जो खालचे इंटर्न्स आहेत ते त्यात थोडेसे मला एफर्ट्स घ्यावे लागले. अदरवाईज आर्याच्या खूप छान हेअर्स आहेत. बाउन्सी तर दिसत आहेत मी ब्लो ड्राय केल्यामुळे. आता आम्ही आलो आहोत बड्डे पार्टीला जिथे आहे. आणि ही पार्टी म्हणजे 2 खास कारणांसाठी ठेवली होती. तिचा बड्डे तर होताच 25 तारखेला, प्लस ती नेक्स्ट डेला कॅनडाला जाणार होती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी. तो थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या. आम्हाला उशीर झाला. नंतर आम्ही डायरेक्टली आलो आमच्या बाजूच्याच एका हॉटेलमध्ये आणि आम्ही पटकन ऑर्डर केलं चायनीज फूड आमच्यासाठी आणि आर्यासाठी पास्ता. तिचं नेहमी पास्ता ठरलेलं असतं.
सो ते झालं आणि येस असं होतं आमचं क्रिसमसचं सेलिब्रेशन. आणि जाताना आम्ही घरी चालत गेलो, खरं आमच्या जवळच आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट देखील करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.